हाय, मी प्रेरणा तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे प्रिटी पेरू. सो वेलकम बॅक टू अ ब्रँड न्यू व्हिडिओ. सो ॲक्च्युली लॉंग फॉर्मॅट व्हिडिओज अपलोड करायला खूप उशीर होत आहे, आय नो दॅट, बट आय एम ट्राईंग माय बेस्ट टू इम्प्रूव्ह द फ्रिक्वेन्सी ऑफ लॉंग फॉर्मॅट व्हिडिओ. सो आजच्या व्हिडिओचा टॉपिक आहे माय साडी कलेक्शन. ॲक्च्युली सण आहे, दिवाळी आहे आणि प्रत्येक साड्यांच्या दुकानांमध्ये भरगच्च गर्दी आहे आणि बायकांच्या जिव्हाळ्याचा विषय म्हणजे साडी. सो आज मी असं ठरवलं की माझं जे काही साडी कलेक्शन आहे ते तुमच्यासोबत शेअर करते. अँड द पर्पज ऑफ दिस व्हिडिओ, हा व्हिडिओ शूट करण्यामागचं जे कारण आहे ते म्हणजे आता प्रत्येक स्त्री दिवाळीमध्ये साडी घेणार. सो आणि प्रत्येक ठिकाणी साड्यांसाठी गर्दी आहे. सो माझ्या काही मैत्रिणी रिलेट करू शकतील की काही जणी जर दुकानामध्ये गेल्या तर अख्खं दुकान साडीचं खाली होईपर्यंत त्यांना अजिबात एकही साडी आवडत नाही. हो की नाही, रिलेट करताय की नाही? त्यापैकी तुम्ही एखादी असू शकता. सो आजच्या व्हिडिओमध्ये मी माझ्या साडी कलेक्शन तुमच्यासोबत शेअर करते, प्लस टिप्स शेअर करते की जर तुम्हाला साडी घ्यायला जायचं आहे सो कशा प्रकारचं फॅब्रिक, कारचा कलर किंवा कोणते पॅटर्न साडीचं जे आहे ते ट्रेंडमध्ये आहे, अशा प्रकारचं जर तुम्ही डोक्यामध्ये एक व्हिज्युअल घेऊन दुकानामध्ये गेला तर मला असं नक्कीच वाटतं की तुम्हाला साडी खरेदी करण्यासाठी अगदी कमी वेळ लागेल आणि तुम्ही कन्फ्युजनमध्ये राहणार नाही की मी आज एवढं सगळं टाकलं दुकानदाराने समोर, सो काय घेऊ, आपल्यावरती काय छान दिसतं, आपल्याला कोणत्या प्रकारचं पॅटर्न पाहिजे किंवा आपल्या कपाटामध्ये कोणते कलर्स नाही आहेत ते जास्त प्रिफरेबली आपण साड्या घेताना लक्षात घेतलं पाहिजे असं मला वाटतं. सो व्हिडिओला जराही उशीर न करता लेट्स डाइव्ह इनटू द व्हिडिओ. सो ॲक्च्युली साडी कलेक्शनचा हा जो व्हिडिओ आहे तो 2 पार्ट्समध्ये येईल. मी याला 2 पद्धतीने डिव्हाइड केलेला आहे. फर्स्ट पार्ट म्हणजे माझं पार्टीवेअर किंवा ज्या सुळसुळीत अशा साड्या असतात ते कलेक्शन मी पार्ट फर्स्टमध्ये इन्क्लूड केलेलं आहे आणि पार्ट सेकंडमध्ये जे आहे ते काठपदर किंवा पैठणी, सो अशा हेवी साईडच्या ज्या साड्या आहेत त्या मी सेकंड पार्टमध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. फर्स्ट माझ्या कलेक्शनमधली जी साडी आहे पार्टीवेअरमध्ये, जी की अगदी न्यूली आहे, मी नवीनच घेतलेली आहे. सो अशी ही प्लेन साडी आहे, त्याच्यामध्ये परत हे असं ब्रॉड कलरची याच्याकडे बॉर्डर आहे याला आणि हे याचा पदर आहे, प्लस खाली जे आहे ते अशी छोटीशी बॉर्डर आहे आणि आतून पूर्ण प्लेन आहे साडी. आणि ही साडी जी आहे ती आतून प्लेन असल्यामुळे ना हिचा एकच रंग आहे, तर गोऱ्या रंगाला पण ही साडी खूप खुलून दिसते. ही साडी जी आहे ना तुम्हाला असा इंग्लिश किंवा एकदम क्लासी लुक देते. जर तुम्हाला अगदी असं भरगच्च घालायला आवडत नसेल तर नक्कीच तुम्ही अशा प्रकारच्या प्लेन किंवा ज्याला फक्त लेस किंवा बॉर्डर आहे असे डार्क कलरमध्ये तुम्ही साडी चूज करू शकता. आणि आता प्लेन साडीज विथ बॉर्डर हे खूप ट्रेंडमध्ये आहे आणि खूप लाईटवेट आहे. सो ही आहे माझी पहिली साडी जी पार्टीवेअर कलेक्शनमधली आहे. आणि आता रिसेंटली माझ्याकडे एक पूजा झाली, त्या पूजेमध्ये मी ही साडी वेअर केली होती. मी इकडे कुठेतरी फोटो अटॅच करेल. आणि साड्या खरेदी करतानाचा अजून एक मुद्दा, काही काही जणांना असं वाटतं की साडी खूप महाग आहे म्हणजे ती खूप सुंदर असेल, पण असं नाही आहे. काही काही बजेटमधल्या साड्या पण अगदी खूप सुंदर दिसतात, फक्त तुमचं सिलेक्शन कसं आहे ते खूप मॅटर करतं. नाहीतर 10,000ची साडी घेतली, 5,000ची साडी घेतली आणि तुम्ही ती एकदाच घालणार आहे, त्याच्यानंतर आय थिंक इट्स माय पर्सनल ओपिनियन की ते साडी कपाटामध्ये पडून राहणार आहे. सो इट्स अ डेड इन्व्हेस्टमेंट. जर तुम्हाला साड्यांचा शॉक असेल आणि तुम्ही फ्रिक्वेंटली घालत असाल देन इट्स अनदर केस. बट जर तुम्ही कधीतरी वेअर करणार आहे आणि तुम्ही असं 10,000, 20,000, 50,000च्या जर साड्या घेताय तर आय थिंक इट्स अ डेड इन्व्हेस्टमेंट. जर तुम्ही त्याच साड्या तशाच प्रकारच्या साड्या बट कमी रेंजमध्ये जर घेतल्या तर आय थिंक आपली हौसही पूर्ण होते, आपले पैसेही वेस्ट होत नाही. ही माझ्याकडून एक टिप होती. अँड मूविंग टू द नेक्स्ट साडी. माझी नेक्स्ट साडी जी आहे ती ही साडी खूप सुंदर साडी आहे. ही अगेन ॲक्च्युली माझ्याकडे ज्या मोस्टली साड्या आहेत ते माझ्या आईने माझ्यासाठी घेतलेल्या आहेत आणि हर चॉईस इज लाईक अ बेस्ट इन द साडीज.
सो ही जी साडी आहे अगेन अ पार्टीवेअर साडी आणि याची जी बॉर्डर बघताय तुम्ही ब्रॉड बॉर्डर आहे आणि छान असे मोर गोल्डन मोर्स आहे त्याच्यावरती बनलेले अँड पिंक अँड ऑरेंजमधलं जे कलर कॉम्बिनेशन आहे ते लाईट ग्रीनसोबत अगदी परफेक्ट जातं आहे आणि याच्यामध्ये ना अशी शायनी चेक्स आहे जे की तुम्हाला अगदी लाईटिंग वगैरे जर तुमच्या साडीवर पडली तर खूप असा शायनी लुक देतं आणि ही जी ब्रॉड बॉर्डर आहे आणि आतून अगेन पूर्ण प्लेन आहे साडीवर कुठलंही वर्क नाही आहे फक्त हे जे शायनी चेक्स याच्यावरती बनलेले आहेत सो अगदी क्लासी दिसते ही साडीसुद्धा आणि अगदी सिल्की फॅब्रिक आहे ह्या साडीचं सो अगेन एकदम चोपून चापून बसते ही माझ्या कलेक्शनमधली माझी सेकंड मोस्ट फेवरेट साडी आहे सो थर्ड साडी आहे ही मॅजेंडा पिंक कलरची साडी अगेन प्लेन आहे खूप स्मूथ असं सिल्की शेफॉन फॅब्रिक आहे ह्या साडीचं आणि खाली अशी लेस डिटेलिंग आहे ह्या साडीवरती जे की मरून कलर आहे आणि वरती गोल्डन कलरची लेस आहे ही साडी मी माझ्या कॉलेज फेस्टिवलसाठी एकदा वेअर केली होती आय थिंक फर्स्ट इयरला मी घातली होती अगेन खूप जुनी साडी आहे आणि 500 रुपयाची साडी आहे ही खूप सुंदर मला खूप आवडते आणि मोस्टली जर तुम्ही बघाल तर माझ्या ज्या पार्टीवेअर साडीज आहे किंवा सुळसुळीत अशा साड्या आहेत त्या आतून मोस्टली प्लेन आहे आणि त्याला बॉर्डर आहे जे की कधीही आउट ऑफ फॅशन जात नाही सो जर तुम्ही कधी साडी खरेदी करायला जात असाल तर मला असं वाटतं की तुम्हाला कोणतं पॅटर्न घ्यायचं आहे कुठला कलर तुमच्या कपाटात नाही आहे आणि आता कोणतं ट्रेंडमध्ये फॅशन चालू आहे ह्या सगळ्या गोष्टी डोक्यात घेऊन जर तुम्ही साडी शॉपिंग करायला गेलात तर नक्कीच तुम्हाला वेळही कमी लागेल आणि बेस्ट ऑफ द बेस्ट पीस तुमच्या हाती लागेल असं मला वाटतं नेक्स्ट जी साडी आहे ती ही ब्लॅक कलरची साडी आहे अगदी स्मूथ फॅब्रिक आहे या साडीचं अजिबात टोचत नाही अँड अगेन आतमध्ये असं छान मल्टी कलर असं त्याच्यामध्ये लीफ पॅटर्न आहे आणि साईडला जी बॉर्डर आहे अगदी नाजूक अशी बॉर्डर आहे त्याच्यामध्ये गोल्डन कलरचं जे आहे ते स्टोन्स आहेत जर तुम्ही ह्या ब्लॅक साडीला येलो कलरचं ब्लाऊज किंवा रेड ब्लाऊजसोबत जर पेअर केलं तर अगदी सुंदर असं दिसेल सो असं हे पॅटर्न आहे आणि ही जी माझी साडी आहे ही न्यूली परचेस्ड आहे अजून मी हिला वेअर केलेलं नाही आहे बट ती कशी दिसते घातल्यानंतर त्यासाठी मी इथे एक फोटो अटॅच करेल सो अगेन अँड दिस इज अ ब्लॅक कलर अँड ब्लॅक कलर साडी अशी आहे जी कुठल्याही कलरच्या ब्लाऊजसोबत मल्टी कलर ब्लाऊजसोबत पण खूप सुंदर दिसेल सो दिस इज माय नेक्स्ट साडी आणि ही माझ्या पप्पांची चॉईस आहे त्यांनी मला ही गिफ्ट केली होती जेव्हा मी लक्षला घेऊन वापस आमच्या घरी आले तेव्हा त्यांनी ही साडी मला गिफ्ट केली होती सो दिस इज अगेन अ व्हेरी क्लोज टू माय हार्ट आणि मी अजून घातलेली नाही आहे सो मी हिला ओकेजन बघेल केव्हा घालेल नेक्स्ट माझी साडी जी आहे ती आहे ही रॉयल ब्लू कलरची साडी अगेन पदराला त्याच्यावरती जे आहे ते असे गोल्डन कलरचे बुटीज आहेत जे की कधीच आउट ऑफ फॅशन जात नाही आणि पूर्ण प्लेन आहे साडी आतून फक्त पदराला जे आहे ते असे हे आहे आणि खाली मिरीच्या तिकडे पूर्ण अशी डिझाईन आहे सो अगेन सॉफ्ट फॅब्रिक ॲक्च्युली जास्त हेवी साडीज आणि टोचणाऱ्या साडीज मी जास्त वेळ घालू शकत नाही आय कांट लाईक कॅरी इट ग्रेसफुली सो मी जे आहे ते कधीही हलकं फॅब्रिक आणि दिसायला खूप असं क्लासी आणि इंग्लिश लुक देणाऱ्या साडीज माझ्या क्लॉजेटमध्ये इन्क्लूड करते सो अगेन दिस इज अ रॉयल ब्लू अगेन जर असे प्लेन कलरचे साडीज तुम्ही कुठल्याही कलरच्या ब्लाऊजसोबत पेअर केले डार्क पिंक डार्क येलो डार्क ग्रीन हे कलरचे जे सॉलिड कलर्स आहेत अशा कलरचे ब्लाऊज जर तुम्ही सॉलिड प्लेन कलरच्या सॉरीसोबत पेअर केले तर आय थिंक इट विल बी अ ग्रेट स्टायलिंग टिप अँड येस दिस इज अ मास्टरपीस इन माय वॉर्डरोब ॲक्च्युली ही एकच अशी साडी आहे जी की नेटची साडी माझ्या कलेक्शनमध्ये आहे आणि खूप सुंदर दिसते ही साडी वेअर केल्यानंतर असा पल्लू आहे ह्या साडीचा अँड पीच कलरची ही साडी आहे आणि लेटेस्ट माझ्या कलेक्शनमध्ये ॲड केलेली आहे ही साडी जी आहे ती सो घातल्यानंतर खूप सुंदर दिसते आणि रात्रीच्या फंक्शनमध्ये तर नेटच्या ज्या साडीज आहेत त्या खूप क्लासी आणि एलिगंट लुक तुम्हाला देतात असं आय थिंक अ फेरीटेल साडी दिसते ही घातल्यानंतर सो खूप असं सुंदर आणि अजिबात असं ओव्हर द टॉप नाही आहे ह्या साडीमध्ये काही आणि अगेन नेट अगर टोचणारं नेट जर तुम्ही घातलं ना तर तुम्ही त्याला अजिबात 1-2 तासाच्या वर बेअर करू शकत नाही बट दिस नेट फॅब्रिक इज अगेन रिअली सॉफ्ट
आणि माझी साड्या कलेक्शनमधली कुठलीही साडी जी आहे ती 700 to 1,500 ह्या रेंजमध्ये आहे. अजिबात महागड्या साड्या मी परचेस करत नाही बिकॉज मी त्यांना जास्त घालत नाही. सो आय थिंक इट्स अ डेड इन्व्हेस्टमेंट. दिस इज द ब्लाऊज ऑफ, आणि हे ब्लाऊज आहे त्या नेटच्या साडीवरचं. आणि हे सगळं जे आहे इट्स माय हँडक्राफ्ट. मी हे स्वतः लावून घेतलेलं माझ्या हाताने. नेक्स्ट जी माझी पार्टीवेअर कलेक्शनमधली साडी आहे तो आहे हा मरून कलर. अगेन शिमरी आहे. याच्यामध्ये लाईट जर पडली तर शिमर करते. अँड येलो कलरचे जे आहे ते छोटे छोटे फ्लावर्स आहे आणि येलो बॉर्डर जे की असं पॉपअप केल्यामुळे साडीला खूप एनहॅन्स करतं आहे. आणि साडीमध्ये ब्लाऊज आहे बट मी याच्यावरती ना असं येलो कलरचं जे आहे ते ब्लाऊज वेगळं परचेस केलेलं आहे जे की ज्याला बेल स्लीव्ज आहे ह्या ब्लाऊजला. आणि अगेन याच्यामुळे ह्या साडीचा लुक खूप सुंदर येणार आहे. आय थॉट आय विल वेअर इट ऑन दिस दिवाळी बिकॉज इट्स अ ब्रँड न्यू साडी आणि मला अजून घातलेलं नाही आहे. सो आय थिंक दिस कॉम्बिनेशन इज लुकिंग किलर. नेक्स्ट साडी जी आहे ती ही लेमन कलरची साडी आहे जी की इतकी सुळसुळीत आहे की तिची घडीसुद्धा राहत नाही आहे माझ्या हातामध्ये. अँड अशी ऑरेंज कलरची जी आहे याच्यावरती पॅटर्न आहे. अँड अशी डार्क ऑरेंज कलरची याला बॉर्डर आहे. आय थिंक इट्स मोर पीची बट व्हिडिओमध्ये जे आहे ते हे पिंक दिसते. अँड आय थिंक आय विल पेअर दिस काइंड ऑफ पीच ब्लाऊज विथ दिस साडी. आणि ही साडी ना शायनी आहे जी की थोडंसं उन्हामध्ये जर गेलं तुम्ही तर शाईन करेल. आय थिंक इट्स नॉट डुईंग जस्टिस इन द व्हिडिओ. अशा सिम्पल आणि हलक्या ज्या साड्याज आहेत आय रिली लाईक दिस काइंड ऑफ साडीज. आणि लास्ट माझ्या कलेक्शनमधली जी साडी आहे ती ही अगेन मॅजेंडा पिंक कलरची साडी आहे ज्याला की हे असे सुंदर असे टॅसल्स आहेत जे की लगेच एन्हान्स असा साडीचा जो लुक आहे तो एन्हान्स होतो. आणि असं मिरर वर्क आहे या साडीवरती जे की खूप क्लासी दिसतं. आणि ही जी बारीक अशी लेस आहे या साडीची ही लेस आय थिंक कधीच आउट ऑफ फॅशन जात नाही जी की साडीला खूप असा एलिगंट आणि छान लुक देते आहे. ॲक्च्युली ही साडी जी आहे ती आमच्या ऑफिसमध्ये ट्रॅडिशनल डे होता तेव्हा मी वेअर केली होती. त्याचा जो फोटो आहे तो पण मी इकडे देईल. खूप सुंदर दिसते ही साडी आणि अगदी सुळसुळीत आहे. चोपून चापून बसते. आणि ही माझी एकच साडी आहे ज्याला असे टॅसल्स आहेत. सो हे होतं माझं पार्टीवेअर साडी कलेक्शन. तुम्हाला यातली कोणती साडी आवडली हे मला कॉमेंट करून नक्की सांगा. मला वाचायला खूप आवडेल. तुम्ही साडी खरेदी करताना यातील नक्कीच कुठली तरी टिप लक्षात ठेवाल अशी मी अपेक्षा करते. आणि विथ दिस आय विल एंड दिस व्हिडिओ. प्लीज डू नॉट फॉरगेट टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी कमेंट करा ज्याने मला मोटिवेट मिळतं. आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. सो बाय बाय. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.